शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण या व्हिडिओमधून हरभऱ्याच्या बेस्ट 5 चांगल्या उत्पादन देणाऱ्या जातीबद्दल माहिती पाहणार आहोत. तर जाती निवडत असताना आपण काय ठरवतो की जात निवडली की आपल्याला उत्पादन चांगलं मिळणार, परंतु असं मुळीच नाही. जात निवडल्यावर त्याचं जे व्यवस्थापन शेतकरी करतो, तर याच्यावर आपलं सगळं उत्पादन हे ठरून असतं. आता तुम्ही कोणत्याही कंपनीची जास्त उत्पादन देणारी जात जर निवडली, परंतु तुमचं जर त्यामध्ये नियोजन जर व्यवस्थित नसेल, तर एकंदरीत आपल्याला उत्पादनामध्ये सुद्धा घट येऊ शकतं. परंतु शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घुमटी म्हणजेच काय की बियाणं जर निवडताना आपण थोडं चांगलं निवडलं तर आपल्याला उत्पादनामध्ये सुद्धा वाढ ही चांगली दिसून येतं. तर जात निवडताना मी तुम्हाला काही कंपन्यांच्या जाती सांगणार आहे, ज्या हरभऱ्यामध्ये खूप चांगल्या शेतकऱ्याला उत्पादन देऊन गेले आहे. तर आता नेमकी जात आपण कोणती लावावी, यामध्ये तुम्ही 2 वर्षा अगोदर किंवा मागच्या वेळी सुद्धा पाहिलं असेल की दप्तरी कंपनीचा 21 नंबर ही जात खूप जबरदस्त जात आहे. जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन जर घ्यायचं असेल, तर तुम्ही दप्तरी 21 या हरभऱ्याच्या जातीची निवड करायला काहीच हरकत नाही. दुसरं म्हणजेच जॅकी 9218. आता जॅकी 9218 हा एक संशोधन केलेलं विद्यापीठाचं बियाणं आहे. हा लॉट नंबर किंवा हा नंबर वापरून तुम्ही कोणत्याही कंपनीमध्ये तुम्हाला जॅकी 9218 हा तुम्हाला भेटून जाईल. तुम्ही कोणत्याही कंपनीचं घ्या, तर जॅकी 9218 सुद्धा खूप चांगला आहे. त्यानंतर इथं दिग्विजय हे सुद्धा एक जबरदस्त असं वाण आहे. उत्पादनासाठी सुद्धा एक नंबर अशी जात ही ठरलेली आहे. त्यानंतरची जात येतं अंकुर कंपनीचा चिराग. चिराग जातीचं वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास मी दरवर्षी शेतकऱ्यांना सांगतो, पण यावर्षी सुद्धा माहिती देतो. चिराग जातीच्या हरभऱ्यावर ह्या ओळी असतात आणि त्या ओळी असल्यामुळे बाजारपेठेमध्ये याला खूप चांगली मागणी आहे आणि 100 रुपयाने ते 150 रुपयाने हा एक प्रति क्विंटलने सुद्धा महाग जातो. तर त्यामुळे तुम्ही अंकुरच्या चिराग सुद्धा याची सुद्धा एक निवड करू शकता. मर रोगासाठी हा जबरदस्त असा एक हरभरा आहे. म्हणजे तुमच्या शेतामध्ये जर मर रोग जास्त होत असेल, तर तुम्ही चिरागची निवड करू शकता. त्यानंतर हिम्मत आहे. हा सुद्धा एक जबरदस्त आहे. तुम्ही याची सुद्धा निवडही करू शकता. त्यानंतरचा आहे डॉलर PKV 2. तर हा एक काबुली म्हणून येतं. म्हणजेच हा घोड्याचे चणे जे म्हणतो आपण, तर भाजीमध्ये वापरते ते. तर तुम्ही या हरभऱ्याची सुद्धा निवड ही करू शकता. परंतु डॉलरबद्दल सांगायचं झाल्यास तुम्हाला उत्पादन जर कमी झालं आपल्या भागामध्ये, तर तुम्हाला या हरभऱ्याला चांगला रेट मिळेल. पण उत्पादन जास्त तर रेट कमी, उत्पादन कमी तर रेट जास्त. तर असं या हरभऱ्याचं वैशिष्ट्य आहे. तर तुम्ही याची सुद्धा निवड करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणता हरभरा हा पेरणी केलेला आहे, आणि त्याचं उत्पादन तुम्हाला किती मिळालं, तर बाकी शेतकऱ्यांना सांगायसाठी हे सोयीस्कर जाईल. तर तुमच्या मनामध्ये जर याच्या व्यतिरिक्त अन्य काही कंपन्यांच्या जाती असेल, ज्या खूप चांगल्या पिकलेल्या आहेत, कंपनीचा वाह-वाह म्हणून नाही, तुम्हाला जर खूप चांगलं पिकलेलं असेल, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल, तर कमेंटमध्ये नक्की विचारा. यावर्षी तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती आहे, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इतर माहितीसाठी आपलं पेज फॉलो करा. YouTubeवर हा व्हिडिओ बघत असेल, तर YouTubeला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.